त्याचं तर खातं देऊ शकणार नाही, त्या सेल्सची नाही मला विषय समजला ना. आणि समोर आता हे बाकी शाळा दूरची म्हणजे आपलं सर्व काही प्लॅस्टर प्लास्टर आहे. कुठेही सुरू आहे. कुठेही सुरू आहे. साहेब ते आता काम 4 लाखाचं आहे तर एस्टिमेट झालंच असेल. हा एस्टिमेट काय काम आहे ते सामायिकच झालं असेल ना. मग ते जो संबंधित इंजिनियर त्याचं काम आहे ते देऊन त्या ग्रामपंचायत जर करत असेल तर त्यांना सांगायचं आहे की हे असं क्लस्टर करा, तिथं भिंत बांधा, तिथं टॉयलेटची दुरुस्ती करा. उद्या एमबी तुम्हाला परवा अंदाजपत्रक आहे का? तुम्हाला माहित आहे का असं पाहिजे 1 लाख रुपये काम करा 4 लाख रुपये आहे मग हाँ नहीं 4 लाख रुपये पहले तो विषय ये है कि वो पैसे ग्राम पंचायत के अकाउंट में और वो ग्राम पंचायत को करने का है. वो चौथा दिया कि वहाँ काम कर रहा तो मी बिल दे पहिले काम करावं लागेल नंतर पैसे भेटतात. अहो साहेब तुमच्याकडे आता कारभार आहे झाला समजा तुम्ही कोणता लेआउट दिलेला आहे तिथं लेआउट नाही तुम्ही तिथं काम संदर्भामध्ये कोणता एस्टिमेट केला काय सुचवलं त्यांना मला प्रभारी कमी पत्र दिलेलं आहे. चलो बोलवा ठीक आहे. एप्रिल मे चे समथिंग प्रमाण कोणत्या म्हटले ते जिल्हा परिषद मध्ये नसेल. 4-5 महिने झाले. म्हणजे शाळा दुरुस्तीचं काम आहे ते परंतु मग एजन्सी कोणी ग्रामपंचायत आपल्याला माहित तुला नसेल. दिलं काम पुन्हा दिलं का टेंडर दाखवा. कोणाला माहिती नाही. नाही बरं. जेव्हा ते काम सुरू झालं तेव्हा मी विचारणा केली तर ते एका माणसाने मला सांगितलं की ते शाळाच करून झाली. मी मग बिनधास्त बसली. शाळा ग्राम शिक्षण समितीने काय एवढं काही घ्या ना शिक्षण समिती करते असल्याने आम्हाला मीटिंग मध्ये सांगितलेलं आहे. आणि मी तेच सांगितलं त्या माणसाने मला सांगितलं ते मी यांना सांगितलं मीटिंगमध्ये की ती शाळा करून राहिलेली आहे का. नंतर मग ते उघडकीस आले. हे पंचायत समितीला करतोय. हो पंचायत समितीचं सांगितलं ना. ग्रामपंचायत एजन्सी आहे. पंचायत समिती वरून पत्र लावून दिलं ग्रामपंचायत एजन्सी असं चालू आहे म्हणून. ग्रामपंचायत तुमची ती पंचायत समिती इंजिनियर ते तिथे काही गेले नाही त्यांनी काही सांगितलं नाही. आता यांचं मी स्टेटमेंट घेऊन टाका तुम्ही ते काही गेले नाही त्यांनी सांगितलं जिनेच असेल तर त्याला बोलवा आता इथे. आणि यांचं म्हणणं आहे की मे महिन्यामध्ये त्याचं हे झालेलं आहे वर्कआउट झालेली आहे. मग वर्कआउट झालेली आहे तर मग तुम्ही कोणाला टेंडर दिलं. मग तुम्ही टेंडर दिला नाही मग ग्रामपंचायतच्या हेडवर ग्रामपंचायत काम करते ती ग्रामपंचायत मार्फत सुरू काम ग्रामपंचायत मार्फत सुरू होतं. घेऊन घ्या ग्रामपंचायत मार्फत शाळा दुरुस्ती का शाळेची शाळा आवाज दुरुस्ती आहे सर. मराठी शाळा जिल्हा परिषद मराठी केंद्रीय प्राथमिक शाळा. एस्टिमेट किती 4 लाखाचं. कधी झालेलं ते बंद त्याची प्रमाण फेब्रुवारी का मार्चची प्रमाण फेब्रुवारी हां, फेब्रुवारी, मार्च. मार्च लावा बोलून त्याला विचारा. Something प्रमाण. काय दिलेलं आहे. नाव घ्या. एक काम तुम्हाला विचारलं होतं. सगळं काम कोण करणार हे तुम्हाला माहित नाही. समजा सरपंच सचिव तुम्हाला माहित नाही कोण कुणाला माहित तुम्हाला माहित नाही. नंतर मग आता त्या दिवशी चर्चा झाली तेव्हा माहित पडलं की ही व्यक्ती बरोबर जिल्हा परिषद सुरू केलं जिल्हा परिषद नाही. शेष हा जिल्हा हो, परिषद साहेब. सुरू केले माझ्या लक्षात आलं की बुवा काम करून राहिलं तर बारा सदतीस कसं एक त्यांचे 25-53 काहीतरी ती आहे. व्यक्ती अचानक आपल्याकडे आली. मी म्हटलं का बाबा इथे काम कोण करून राहिलं म्हणजे शाळा करून राहिली. मग शाळा करून राहिले म्हटल्यानंतर मी बिनधास्त झाले. नंतर